ओके, तर काल आपण आता अँग्युलर डिस्प्लेसमेंट बरोबर चर्चा करत होतो. तर अँग्युलर डिस्प्लेसमेंटचा आपण स्केलर फॉर्म बघितला. दॅट इज एस इक्वल टू, इथं लाईटचा थोडासा प्रॉब्लेम आहे, एस इक्वल टू आर इंटू थिटा, आर इंटू थिटा, आर इज अ रेडियस, कालच आपण बघितले. दिस इज अ स्केलर फॉर्म. आता आपल्याला वेक्टर फॉर्म बघायचं आहे. तर मी तुम्हाला कालही सांगितलं की अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज अ वेक्टर क्वांटिटी. पण कधी जर आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट हे फार स्मॉल टाईमसाठी घेत असेल, इन्फायटेसिमल टाईमसाठी जर घेत असेल तर मग आता जस्ट आपण असा इमॅजिन करूया की पार्टिकल जे आहे सर्कलच्या सर्कम्फरन्सवरती मूव्ह होते अँटी क्लॉकवाईज डिरेक्शननी. ओके, पार्टिकल सपोज ए पासून बी कडे मूव्ह होते, त्यावेळेस तो डेल्टा एस एवढा आर्क एवढं डिस्टन्स कव्हर करते. डेल्टा एस दिस व्हेरी स्मॉल डिस्टन्स इन अ व्हेरी स्मॉल टाईम. त्यावेळेस हा रेडियस वेक्टर जो आहे तो सर्कलच्या सेंटर वरती डेल्टा थिटा एवढा स्मॉल अँग्युलर डिस्प्लेसमेंट कव्हर करते. Then this angular displacement delta theta is equal to delta s bar upon r. So delta s equal to delta theta cross r bar. This is a vector form of angular displacement. So this is a arc. This is a angular displacement. So this is a vector form of angular displacement. This is a scalar form. Now the angular displacement theta is a axial vector quantity. कारण theta is a vector quantity. Theta is a vector quantity जर असेल तर तिला डिरेक्शन असणार आहे. मग व्हॉट इज द डिरेक्शन ऑफ दिस वेक्टर क्वांटिटी. आपल्याला जर अँग्युलर डिस्प्लेसमेंटची जर डिरेक्शन जर फाइंड आउट करायची जर असेल तर त्यासाठी आपण राईट हँड थंब रूल यूज करतो. कोणता यूज? राईट हँड थंब रूल आपण इथे यूज करतो. तर राईट हँड थंब रूल काय बघा. तर राईट हँड थंब रूल्स मध्ये आपल्याला अँग्युलर म्हणजे राईट हँड थंब रूल नुसार आपल्याला अँग्युलर डिस्प्लेसमेंटची आपल्याला डिरेक्शन फाइंड आउट करायची. तर स्टेटमेंट ऑफ दिस राइट हँड थंब रूल, इमॅजिन द ॲक्सिस ऑफ रोटेशन. म्हणजे आपण जे सर्कल ड्रॉ करतोय, सपोज इथं एक व्हर्टिकल सर्कल ड्रॉ केले, हा त्याचा ॲक्सिस आहे. ओके, हा सेंट्रल पॉईंट, हा ॲक्सिस, आणि ॲक्सिस होती ही पार्टिकल सर्क्युलरली मूव्ह होते. मग आता आपण असं इमॅजिन करतो की हा ॲक्सिस जो आहे, ज्या ॲक्सिस होती सर्क्युलर ऑर्बिटमध्ये पार्टिकल मूव्ह होत आहेत, तो ॲक्सिस, दॅट इज इमॅजिन द ॲक्सिस ऑफ रोटेशन इज हेड इन युअर राईट हँड. तर ॲक्सिस ऑफ रोटेशन कुठे आहे? दॅट इज हेड इन युअर राईट हँड. आपण आपलं राईट हँड मध्ये ॲक्सिस ऑफ रोटेशन पकडलाय विथ द फिंगर कर्व अराउंड इट. आणि आपली जी हाताची फिंगर जे आहेत त्या ॲक्सिसला काय केली आपण? कर्व केली. ओके, दॅट इज कर्व फिंगर अराउंड इट अँड थंब इज स्ट्रेच अलॉंग द ॲक्सिस. आणि तो थंब जो आहे तो आपण काय केला? ॲक्सिसच्या डिरेक्शननी स्ट्रेच केलाय. देन द कर्व फिंगर, त्यावेळेस ही कर्व फिंगर जे आहे इट रिप्रेझेंट द डिरेक्शन ऑफ सर्क्युलेटिंग पार्टिकल. त्यावेळेस ही कर्व फिंगर जे आहेत ती कशी डिरेक्शन दाखवतात? तर पार्टिकल, सर्क्युलेटिंग पार्टिकलची डिरेक्शन दाखवतात. देन थंब इज इंडिकेट द डिरेक्शन ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आणि तो स्ट्रेच थंब जो आहे तो कशी डिरेक्शन दाखवतो? अँग्युलर डिस्प्लेसमेंटची. बघा, जस्ट इमॅजिन दॅट तुम्ही पण तुमच्या हातामध्ये जो पेन असेल तो तुम्ही तुमच्या राईट हँडमध्ये पकडू शकता. ओके, जसं मी हा पेन जो आहे मी माझ्या राईट हँडमध्ये पकडला, हा माझा ॲक्सिस ऑफ रोटेशन. काय आहे? ॲक्सिस ऑफ रोटेशन. आणि ही कर्व फिंगर जी आहे, फिंगर कर्व अराउंड इट, म्हणजे मला पकडण्यासाठी मी फिंगर काय केली? कर्व केली. ओके, अँड थंब इन द स्ट्रेच. थंब काय केलं? मी स्ट्रेच केलं. कोणाच्या डिरेक्शनला? ॲक्सिस ऑफ रोटेशनच्या डिरेक्शनला स्ट्रेच केला. त्यावेळेस ही कर्व फिंगर इंडिकेट दॅट द डिरेक्शन ऑफ पार्टिकल, सर्क्युलेटिंग पार्टिकल. जी पार्टिकल सर्क्युलरली मूव्ह राहील त्यांची डिरेक्शन कोण दाखवते? तर दिस कर्व फिंगर. अँड थंब इज इंडिकेट दॅट द अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आणि हा थंब कशी डिरेक्शन दाखवतो? तर अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डिरेक्शन दाखवतो. तर आता जस्ट तुम्ही माझ्या मी व्हर्टिकल सर्कल ड्रॉ केलं. ह्या व्हर्टिकल सर्कलमध्ये बघा अशा ॲक्सिस आहे. ओके, आणि ही कर्व फिंगर अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन पार्टिकल ए टू बी मूव्ह होते. पार्टिकल ए टू बी. ओके, इन दिस वे ए टू बी काय हो राहिलं? पार्टिकल मूव्ह राहिलं. बघा आता थंब कसा येतो? आउटवर्ड. आणि पार्टिकल कशी मूव्ह राहिली? अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन. ए टू बी कशी? अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन. अँटी क्लॉकवाईज म्हणजेच पार्टिकल जर अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन असेल, पार्टिकल डिरेक्शन ऑफ पार्टिकल is anti-clockwise. Then direction of thumb is outward. कुठे येईल? आउटवर्ड येईल. बघा दिस वन, हे बघा दिस वन, थंब आउटवर्ड डिरेक्शन. ओके, थंब इज आउटवर्ड. डिरेक्शन ऑफ पार्टिकल इज अँटी क्लॉकवाईज. आणि जर
डिरेक्शन ऑफ पार्टिकल जर क्लॉकवाईज असेल तर बघा क्लॉकवाईज म्हणजे पार्टिकल कसे मूव्ह राहिले तो बी टू ए, कसे मूव्ह राहिले बी टू ए इन दिस वे, त्यावेळेस थंब इन दिस वे कसे मूव्ह राहिले बी टू ए अँड क्लॉकवाईज पार्टिकल मूव्हिंग, देन थंब इज इनवर्ड, त्यावेळेस थंबची डिरेक्शन काय आहे इनवर्ड. सो डिरेक्शन ऑफ पार्टिकल is clockwise, then direction of thumb म्हणजेच angular displacement, direction of thumb that is theta is outward. Direction of particle is clockwise, then direction of theta is inward. ओके, सो सिंपल. पार्टिकलची डिरेक्शन जर अँटी क्लॉकवाईज असेल तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट आउटवर्ड डिरेक्शनला, आणि डिरेक्शन ऑफ पार्टिकल जर क्लॉकवाईज असेल तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा इज ए इनवर्ड डिरेक्शन. ओके, इनवर्ड डिरेक्शन. क्लॉकवाईज पार्टिकल मूव्ह असेल तर थीटा इनवर्ड, आणि अँटी क्लॉकवाईज मध्ये पार्टिकल मूव्ह असेल तर थीटा कसा तर आउटवर्ड. हे कुठं व्हर्टिकल सर्कलमध्ये. आता हे जर आपण हॉरिझॉन्टल सर्कल जर घेतलं, हॉरिझॉन्टल सर्कल, ओके, हॉरिझॉन्टल सर्कल. आता हॉरिझॉन्टल सर्कल मी ॲक्च्युअली ड्रॉ करू. सपोज दिस इज वाय ॲक्सिस, दिस इज एक्स ॲक्सिस अँड दिस इज झेड ॲक्सिस, आणि पार्टिकल इज मुव्हिंग इन एक्स वाय प्लेन. ओके, सॉरी एक्स झेड प्लेन मध्ये काय होते पार्टिकल मूव्ह होते, म्हणजेच अशा पद्धतीची काही हॉरिझॉन्टल सर्कल. हे काय तुमचं हॉरिझॉन्टल सर्कल अशा पद्धतीने. ओके, this is the radius. Particle moving from A to B in anti-clockwise direction. आता बघा परत सेम. आता सर्कल अशा पद्धतीने हॉरिझॉन्टल सर्कल आहे. ओके, थंब आता अशा पद्धतीने बघा इन दिस वे. ओके, हा तुमचा काय ॲक्सिस ऑफ रोटेशन हॉरिझॉन्टल सर्कल अशा पद्धतीचं. ओके, पहिलं व्हर्टिकल अशा पद्धतीने होतं व्हर्टिकल सर्कल, हॉरिझॉन्टल सर्कल इन दिस वे, हॉरिझॉन्टल सर्कल. ओके, मग आता पार्टिकल अशा पद्धतीने रिव्हॉल्व होते हॉरिझॉन्टली. आता मी बघा पहिल्यांदा आता इथं जो वाय ॲक्सिस आहे तो डिरेक्शन ऑफ थीटा दाखवेल, नंतर हा एक्स ॲक्सिस आणि दिस इज झेड ॲक्सिस. पार्टिकल एक्स आणि झेड प्लेनमध्ये मूव्ह होऊ राहिले आणि त्याला परपेंडिक्युलर कोण आहे वाय, म्हणजे हा ॲक्सिस आहे ॲक्सिस ऑफ रोटेशन. मग आता ह्या ॲक्सिस भोवती काय होऊ राहिले पार्टिकल रिव्हॉल्व होऊ राहिले एक्स झेड प्लेनमध्ये. कोणत्या प्लेनमध्ये एक्स झेड प्लेनमध्ये. पण पार्टिकल जर अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन आहे, ओके, दिस वन डिरेक्शन अँटी क्लॉकवाईज, त्यावेळेस थंब कसं येईल आउटवर्ड. ओके, थंब कसं येईल आउटवर्ड किंवा अपवर्ड. म्हणजेच बघा हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये पार्टिकल जर अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन मूव्ह होत असेल तर थीटा, डिरेक्शन ऑफ थीटा इज अपवर्ड. तर थीटाची डिरेक्शन कुठे असणार आहे अपवर्डला असणार आहे. थीटा इज अपवर्ड. बघा परत एकदा. दिस इज axis of rotation held in my right hands, curve finger around it. This direction of this curve finger is anti-clockwise. कशी आहे anti-clockwise. Then thumb indicate the direction of angular displacement. कसा आला तो upward direction. So theta is upward. आणि particle जर anti-clockwise direction बघा, सॉरी clockwise direction. particle आता clockwise direction मूव्ह राहील. So in this way clockwise direction, clockwise. त्यावेळेस thumb कुठे येईल डाऊनवर्डला, thumb कुठे येईल डाऊनवर्डला. अँटी क्लॉकवाईज थंब आउटवर्डला, अँटी क्लॉकवाईज थंब डाउनवर्डला. सो पार्टिकल डिरेक्शन ऑफ पार्टिकल इज क्लॉकवाईज, देन थीटा विल बी डाउनवर्ड. सो इन दिस वे वी फाइंड आउट द डिरेक्शन ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. त्यासाठी आपण काय करतो तर राईट हँड थंब रूल यूज करतो. हे व्हर्टिकल सर्कलसाठी, हे हॉरिझॉन्टल सर्कलसाठी. आता व्हर्टिकल सर्कलसाठी जर थीटा म्हणजे पार्टिकल अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन मूव्ह असेल तर हा येईल आउटवर्ड, आणि पार्टिकल जर क्लॉकवाईज डिरेक्शन मूव्ह होत असेल तर थीटा इज इनवर्ड. आणि हॉरिझॉन्टल सर्कलसाठी पार्टिकल जर अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन मूव्ह होत असेल तर थीटा इज अपवर्ड, आणि पार्टिकल जर क्लॉकवाईज डिरेक्शन मूव्ह होत असेल तर थीटा इज डाउनवर्ड. ओके, आता
नेक्स्ट दॅट इज अँग्युलर व्हेलॉसिटी. तर अँग्युलर व्हेलॉसिटी समजून घ्यायच्या अगोदर परत एकदा लक्ष द्या, अँग्युलर डिस्प्लेसमेंटची जी डिरेक्शन आहे त्यासाठी जो आपण राईट हँड थंब रूल यूज केला तो सेम अँग्युलर व्हेलॉसिटी साठी होतो. म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटीची डिरेक्शन आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डिरेक्शन ही सेम असते, नो चेंज. ओके, म्हणजे जसं अँग्युलर थिटा जर अपवर्डला असेल, पार्टिकल अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनने मूव्ह होत असेल, आणि थिटा जर अपवर्डला असेल तर अँग्युलर व्हेलॉसिटी सुद्धा कुठे असणार आहे, अपवर्डलाच असणार आहे. ओके, दॅट इज आउटवर्ड डिरेक्शन. आणि पार्टिकल जर क्लॉकवाईज डिरेक्शन मूव्ह होत असेल तर थिटा इनवर्ड असणार आहे. तर ऑब्विसली अँग्युलर व्हेलॉसिटी सुद्धा अँग्युलर व्हेलॉसिटीची डिरेक्शन सुद्धा कशी असणार आहे, तर इनवर्डच असणार आहे. म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंटची सेम डिरेक्शन जी आहे ती सेम आहे. आता अँग्युलर व्हेलॉसिटी ही टर्म काय, जसं आपण लिनियर व्हेलॉसिटी बघतो, दॅट इज द रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर डिस्प्लेसमेंट. तर लिनियर डिस्प्लेसमेंट जर टाइमनुसार जर चेंज झालं तर आपल्याला लिनियर व्हेलॉसिटी मिळेल, दॅट इज व्ही. तसेच जर पार्टिकलचं अँग्युलर डिस्प्लेसमेंट टाइमनुसार जर चेंज होत असेल तर आपल्याला मिळते अँग्युलर व्हेलॉसिटी. सो दिस इज अ सिंपल डेफिनेशन. द रेट ऑफ चेंज ऑफ किंवा असं म्हणेन मी द टाइम रेट ऑफ चेंज ऑफ angular velocity, sorry, angular displacement, the time rate of change of angular displacement is called angular velocity, त्यालाच काय म्हणतो आपण, angular velocity असं म्हणतो, angular velocity. This angular velocity is indicated by the symbol that is a W called as omega. So this omega bar. आता angular velocity काय ठरतं बघा, परत मी एक सर्कल ड्रॉ करतो. दिस इज अ सर्कल आणि हा सर्कलचा हा सेंटर आहे. ओके, पार्टिकल सेंटर ए पॉइंट पासून बी पॉइंट कडे मूव्ह होते, ए पॉइंट पासून बी पॉइंट कडे काय होते, मूव्ह होते. ओके, इन ए व्हेरी स्मॉल टाइम, दॅट इज अ डेल्टा टी. या डेल्टा टी या टाइम स्मॉल टाइम मध्ये पार्टिकल ए टू बी मूव्ह होते. त्यावेळेस त्याचा अँगल जो आहे दॅट इज स्मॉल अँगल डेल्टा थीटा काय होत चालला, कंटिन्युअसली चेंज होत चालला. काय होत चालला, चेंज होत चालला. ओके, देन angular velocity in a very small time, that is angular velocity omega bar is equal to limit delta t tends to 0. म्हणजे time nearly equal to 0, very small time, the rate of change of angular displacement with respect to time, that is this equation can be written as, that is W is equal to d theta bar upon dt. Okay, आता जनरली आपण राईट करू शकतो W is equal to d theta upon dt. So it is a vector quantity. Angular velocity, that is omega, is a vector quantity, axial vector quantity. तर हिला काय आहे, velocity म्हटलं तर हिला डिरेक्शन पण असणार आहे, मॅग्निट्यूड पण आहे. सो इट इज अ वेक्टर क्वांटिटी, मॅग्निट्यूड पण आहे आणि डिरेक्शन पण आहे. सो SI युनिट ऑफ दिस अँग्युलर व्हेलॉसिटी, SI युनिट ऑफ omega is other theta is measured in radian and time in second. So radian per second is radian per second. So simply say that rad per second. Now we find out the dimension of omega. Dimension of angular velocity is equal to, there is no mass, so m0, length, no length, so l is 0, time, so t inverse, so t raised to minus 1. So this is the dimension of angular velocity. Now the important phenomena again, that is what is, then angular velocity is a vector quantity, then what is the direction. मी तुम्हाला परत एकदा सांगितलं की जी डिरेक्शन अँग्युलर डिस्प्लेसमेंटची आहे ती डिरेक्शन कोणाची आहे, तर अँग्युलर व्हेलॉसिटीची. कोणाची डिरेक्शन आहे, अँग्युलर व्हेलॉसिटी. त्या डिरेक्शन, ज्या डिरेक्शनने अँग्युलर डिस्प्लेसमेंट असते त्या डिरेक्शन कोण असतात, अँग्युलर व्हेलॉसिटी असते. म्हणजेच अकॉर्डिंग टू राईट हँड थंब रूल, particle is moving anti-clockwise direction, then angular displacement is a outward. Similarly omega is also outward. Okay, तर ओमेगाची डिरेक्शन सुद्धा कशी असणार आहे, आउटवर्डला असणार आहे. आणि पार्टिकल जर क्लॉकवाईज डिरेक्शन मूव्ह जर झाले तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज इनवर्ड, अँग्युलर डिस्प्लेसमेंट क्लॉकवाईज in this direction. Okay, angular displacement is inward, then angular velocity is also inward. So I simply say that
इन स्मॉल, मी तुम्ही जास्त वेळ वाया घालत नाही. सो आय सिम्पली से that is the direction of angular velocity omega is same as the direction of angular displacement, is the direction of theta angular displacement. Now the important things, what is the relationship between linear velocity and angular velocity. तर angular velocity आणि linear velocity यांच्यामध्ये रिलेशन काय ते आपण या पार्ट मध्ये डिस्कस करूया. सो रिलेशन बिटवीन linear velocity and angular velocity. सुरुवातीला स्केलर फॉर्म मध्ये बघूया, नंतर वेक्टर फॉर्म मध्ये आपण डायरेक्टली राईट करूया. सो ऑलरेडी वी नो दॅट इज ओमेगा by definition angular velocity omega is equal to d theta upon dt, but already we know that theta is equal to arc upon radius. So omega is equal to d upon dt into theta is equal to s upon r. So r the magnitude of, this is a scalar form मध्ये आपण हे बघतोय, स्केलर फॉर्म मध्ये बघतोय. सो magnitude स्केलर फॉर्म मध्ये बघतोय. सो magnitude of radius is constant. आपण इथे डिरेक्शनचा विचार करत नाही म्हणून r is a constant, but s continuously change. So 1 upon r is equal to ds upon dt, and ds is a linear distance. So linear distance upon time is a linear velocity. Then omega is equal to 1 upon r into ds upon dt. Linear displacement upon time is velocity. That is, since rate of change of linear displacement upon time is a linear velocity, so omega is equal to v upon r. This is a scalar form. Scalar form मध्ये relation between angular velocity and linear velocity. Okay, this is the equation. So omega is equal to v upon r. So we simply say that v is equal to r omega. तर आपण हे कसं घेऊ शकतो, v इक्वल टू आर ओमेगा घेऊ शकतो. सो v इज इक्वल टू आर ओमेगा. तर ह्या इक्वेशनचा तुम्हाला म्हणजे आपल्या 12th मध्ये बऱ्याचशा चॅप्टरमध्ये ह्या इक्वेशनचा म्हणजे तुमचं रोटेशन मोशन असेल, तुमचं सिंबल हार्मोनिक मोशन असेल, तर ह्या इक्वेशनचा आपल्या बऱ्याच ठिकाणी रोटेटिंग मोशन, सर्क्युलर मोशन येते, त्या ठिकाणी आपण ह्या इक्वेशनचा दॅट इज अ रिलेशन बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर व्हेलॉसिटी ह्या इक्वेशनचा आपण यूज करत असतो. दिस इज अ स्केलर फॉर्म. हे इक्वेशन कशामध्ये येतात, स्केलर फॉर्म मध्ये. So v is equal to r omega. V is equal to r omega is a standard equation between linear velocity and angular velocity. So v is equal to r omega. Now we find out this relation in vector form. आता हेच इक्वेशन आपल्याला वेक्टर फॉर्म मध्ये बघायचे. ओके, वेक्टर फॉर्म. तर बघा, ऑलरेडी वी नो that is a vector form. झाला स्केलर फॉर्म, इकडे आता वेक्टर फॉर्म. आता वेक्टर फॉर्म मध्ये तुम्हाला ऑडियन्स माहिती आहे, दॅट इज डेल्टा एस इज इक्वल टू डेल्टा थीटा क्रॉस आर बार. ओके, और वी सिंपली से that is एस बार इज इक्वल टू, असं घेऊ शकतो आपण, थीटा क्रॉस r bar, taking derivative with respect to time, differentiate with respect to time, differentiate above equation with respect to time. या इक्वेशन आपण टाइम नुसार डिफरेंशिएट करते. सो ds upon dt is equal to, ओके, आधीला प्रोडक्ट रूल. सो फर्स्ट फंक्शन derivative of first function d theta upon dt cross r bar plus other first function is constant derivative of second cross dr upon dt. Okay, so d theta upon dt, rate of change of
angular velocity, rate of change of angular displacement with respect to time is angular velocity omega cross r bar plus theta. R is constant, so its derivative with respect to time, that is r does not changes with respect to time, then its derivative will be 0. So theta into cross 0. So ds upon this is the linear velocity v bar. So this is simple vector form, v bar is equal to omega cross r bar. So this is a vector form relation between linear velocity and angular velocity. पुढे आपल्याला एक linear acceleration and angular acceleration relation find out, linear relation between linear acceleration and angular acceleration. त्यासाठी आपण ह्या इक्वेशनचा यूज होतो. That is the vector form of linear velocity, relation between linear velocity and angular velocity. So v bar is equal to omega bar cross r bar. So this is a phenomena related between related to the relation between angular velocity and linear velocity. तर linear velocity and angular velocity मध्ये आपण स्केलर फॉर्म मध्ये एक इक्वेशन बघितलं आणि वेक्टर फॉर्म मध्ये एक इक्वेशन बघितलं. ओके, आता बघा नोट पॉइंट आपल्याला बघायचं आहे. तर नोट पॉइंट रिलेटेड टू द अँग्युलर वेलोसिटी. तर अँग्युलर वेलोसिटी साठी नोट पॉइंट म्हणजे कोणता नोट पॉइंट आहे, तर इम्पॉर्टंट नोट पॉइंट इज हियर, that is in uniform circular motion, that is UCM. आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलंय की पार्टिकल जे आहे सर्कलच्या सर्कम्फरन्स वरती मूव्ह होत असतो त्यावेळेस त्याचा स्पीड कॉन्स्टंट असतो. कसा असतो? स्पीड कॉन्स्टंट असतो. डिरेक्शन वेलोसिटीची प्रत्येक पॉइंटला चेंज होत राहते, परंतु स्पीड कसा असतो? कॉन्स्टंट असतो. त्यावेळेस पार्टिकलच्या त्या मोशनला, त्या सर्क्युलर मोशन आपण म्हणतो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. द मोशन ऑफ पार्टिकल अराउंड द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल विथ कॉन्स्टंट स्पीड, त्याला म्हणलं जातं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. मग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये तुमची वेलोसिटी कशी असते? कॉन्स्टंट असते. सॉरी, स्पीड कसा असतो? लिनियर स्पीड कसा असतो? कॉन्स्टंट असतो. लिनियर स्पीड कॉन्स्टंट असतो म्हणजेच टाइम नुसार, म्हणजे एका इक्वल टाइम इंटरवल मध्ये पार्टिकल इक्वल अँग्युलर डिस्टन्स कव्हर करत असतो. बघा मी काय सांगितलं, लिनियर स्पीड कॉन्स्टंट असल्यामुळे पार्टिकल इक्वल टाइम इंटरवल मध्ये, एका पर्टिक्युलर टाइम इंटरवल मध्ये, म्हणजे समजा आपण पहिली 4 सेकंड जर घेतली तर ह्या पहिल्या 4 सेकंड मध्ये जर तो अँग्युलर डिस्प्लेसमेंट 10 रेडियन करत जर असेल, 10 रेडियन जर करत असेल तर पुढच्या 4 सेकंड मध्ये सुद्धा तो किती अँग्युलर डिस्प्लेसमेंट करणार आहे? 10 रेडियनच करणार आहे. दॅट इज इक्वल टाइम इंटरवल मध्ये तो काय करतो? इक्वल अँग्युलर डिस्प्लेसमेंट कव्हर करते. म्हणजे इक्वल टाइम मध्ये जर इक्वल अँग्युलर डिस्प्लेसमेंट कव्हर करत असेल तर अँग्युलर वेलोसिटी कशी असणार आहे? तर कॉन्स्टंट असणार आहे. अँग्युलर वेलोसिटी कशी असणार आहे? कॉन्स्टंट असणार आहे. म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये तुमची अँग्युलर वेलोसिटी कशी असते? तर कॉन्स्टंट असते. आणि ते जर नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन जर मध्ये जर बघितलं तर पार्टिकल त्याचे अँग्युलर डिस्प्लेसमेंट जे आहेत ते काय असतात? व्हॅरी होत असतात. म्हणून आपल्याला प्रत्येक पॉइंटला मिळणारी अँग्युलर वेलोसिटी जी आहे ती कशी असणार आहे? व्हॅरिएबल असणार आहे. परत एकदा सांगतो, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये अँग्युलर वेलोसिटी, ओके, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अँग्युलर वेलोसिटी ओमेगा is constant. And second, in non-uniform circular motion, angular velocity omega is variable, is not constant. ही कशी असणार आहे? व्हॅरिएबल असेल. प्रत्येक टाइम नुसार आपल्याला अँग्युलर वेलोसिटी कशी मिळेल? डिफरंट मिळेल. सो दिस इज अ फेनोमेना, दॅट इज यूसीएम अँड नॉन यूसीएम सर्क्युलर मोशन. तर यूसीएम आणि नॉन यूसीएम सर्क्युलर मोशन मध्ये अँग्युलर वेलोसिटी यूसीएम मध्ये तर कॉन्स्टंट असते आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये कशी असते? ती व्हॅरिएबल असते. सो दिस इज द फेनोमेना. आता बघा आपल्याला पुढचा एक इम्पॉर्टंट टर्म बघायची, दॅट इज अ व्हॅरिएबल इन सर्क्युलर मोशन. पुढचा व्हॅरिएबल जो आहे आपला तो अँग्युलर ऍक्सलरेशन. कोणता आहे? तर अँग्युलर ऍक्सलरेशन. जसं लिनियर ऍक्सलरेशन असतं, लिनियर ऍक्सलरेशन काय असतं? द रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड ॲज लिनियर ऍक्सलरेशन. द रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर वेलोसिटी,
लिनियर व्हेलॉसिटी जर टाइमनुसार जर चेंज होत असेल तर आपल्याला लिनियर ॲक्सेलरेशन मिळतं. त्याच पद्धतीने अँग्युलर सिस्टीममध्ये जर अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा जर टाइमनुसार जर चेंज होत असेल तर आपल्याला काय मिळतं, अँग्युलर ॲक्सेलरेशन मिळतं. अँग्युलर व्हेलॉसिटी चेंजेस विथ रिस्पेक्ट टू टाइम. The time rate of, simple definition, the time rate of change of, the time rate of change of angular velocity angular velocity is called angular acceleration, is called angular acceleration. तर त्याला काय म्हणतो आपण, अँग्युलर ॲक्सेलरेशन असं म्हणतो. ओके, सो अगेन सेम फेनोमेना, सेम सर्कल आय ड्रॉ इज हियर. ओके, दिस इज सर्कल, पार्टिकल इज मूविंग इन अँटी क्लॉकवाइज डिरेक्शन फ्रॉम ए टू बी. ओके, ए टू बी पार्टिकल काय होते, मूव होते इन ए स्मॉल टाइम dt. ओके, सो दिस इज अ angle theta or d theta, we simply say that d theta in a small time dt. Then angular acceleration आपण अल्फा ने डिनोट करतो. सो अल्फा बार, इट इज अ वेक्टर क्वांटिटी. सो अल्फा बार इज इक्वल टू लिमिट डेल्टा t टेंड्स टू 0 rate of change of angular velocity with respect to time, and this equation can be written as, that is d omega upon dt. Already we know that d upon dt, omega is again d theta upon dt. So angular acceleration we can be written as, that is alpha is equal to स्केलर फॉर्म मध्ये घेतो आपण. ओके, इथं हा वेक्टर फॉर्म, स्मॉल टाइम आपण चेंजेस, सो स्केलर फॉर्म. सो अल्फा इज इक्वल टू काय मिळेल मग तुम्हाला, सो डी स्क्वेअर थीटा अपॉन डी टी स्क्वेअर. ओके, so this is a simple equation of the angular displacement. We can written as omega final angular velocity minus initial angular velocity, final time minus initial time. So omega 2 minus omega 1 upon rate of change of, that is a time change. So omega 2 minus omega 1 upon t2 minus t1. So this is a phenomena. म्हणजे पार्टिकल ए पॉइंटला असताना त्याचा अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा 1 आणि पार्टिकल ज्यावेळेस पी पॉइंटला होता त्यावेळेस त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा 2. त्यावेळेस या दोन अँग्युलर व्हेलॉसिटी मधला चेंज विथ रिस्पेक्ट टू टाइम dt त्याला म्हणायचं अँग्युलर ॲक्सेलरेशन. सो अल्फा इज इक्वल टू, आता डी स्क्वेअर थीटा आपण डी टी स्क्वेअर किंवा डी ओमेगा आपण डी टी किंवा ओमेगा 2 मायनस ओमेगा 1 आपण t2 मायनस t1. तर बघा अँग्युलर ॲक्सेलरेशन, दॅट इज अँग्युलर ॲक्सेलरेशन अल्फा इज अ वेक्टर क्वांटिटी. ही परत काय आहे, इज अ वेक्टर क्वांटिटी. नंतर SI युनिट ऑफ अल्फा. आता अँग्युलर ॲक्सेलरेशन जर आपण SI युनिट जर बघितलं तर ओमेगा इज रेडियन पर सेकंड किंवा रॅड पर सेकंड अपॉन सेकंड. सो रॅड पर सेकंड स्क्वेअर, सो रॅड पर सेकंड स्क्वेअर. दिस इज अ SI युनिट ऑफ अल्फा. आता आपण याचे डायमेन्शन जर फाइंड आउट जर केले, डायमेन्शन ऑफ अल्फा, तर रेडियन हैज नो डायमेंशन, सेकंड स्क्वेअर एज टाइम. सो m0 L0 t raised to minus 2. So this is a phenomena, this is the dimension of alpha. आता आणखी एक महत्त्वाची टर्म, जर अल्फा वेक्टर असेल तर व्हॉट इज द डिरेक्शन. तर इथे एक महत्त्वाचा फेनोमेना आहे बघा, डिरेक्शन ऑफ अल्फा. तर महत्त्वाचा टर्म आहे. तर अँग्युलर ॲक्सेलरेशन, जर आता अँग्युलर व्हेलॉसिटी जर इन्क्रीज होत असेल, बघा अँग्युलर व्हेलॉसिटी जर इन्क्रीज होत असेल तर डिरेक्शन ऑफ अँग्युलर ॲक्सेलरेशन इन द डिरेक्शन ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी. म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी, अँग्युलर स्पीड जर इन्क्रीज होत असेल तर अँग्युलर ॲक्सेलरेशन जे आहेत ते अँग्युलर ॲक्सेलरेशन माझ्या डिरेक्शनला असणार आहे, तर अँग्युलर व्हेलॉसिटीच्या डिरेक्शनला असणार आहे. आणि जर अँग्युलर व्हेलॉसिटी डिक्रीज होत असेल, अँग्युलर व्हेलॉसिटी कमी होत असेल, डिक्रीज होत असेल, तर अँग्युलर ॲक्सेलरेशन द डिरेक्शन ऑफ अँग्युलर ॲक्सेलरेशन इज अपोजिट टू द अँग्युलर व्हेलॉसिटी. त्यावेळेस अँग्युलर ॲक्सेलरेशनची डिरेक्शन ही अँग्युलर व्हेलॉसिटीच्या अपोजिट डिरेक्शनने असणार आहे. म्हणजे जस्ट वी इमॅजिन दॅट, सपोज तुमची अँग्युलर व्हेलॉसिटी 10 रॅड पर सेकंड टू 20 रॅड पर सेकंड झाली, त्यावेळेस पार्टिकल अँटी क्लॉकवाइज डिरेक्शनने मूव्ह होत असतील. बघा मी काय सांगतोय, अँग्युलर व्हेलॉसिटी 10 रॅड पर सेकंड टू 20 रॅड पर सेकंड झाली, त्यावेळेस पार्टिकल जर अँटी क्लॉकवाइज डिरेक्शनने मूव्ह होत असेल तर अँग्युलर व्हेलॉसिटीची डिरेक्शन कुठे असणार आहे, येस, तर कुठे असणार आहे, आउटवर्ड डिरेक्शन, अँटी क्लॉकवाइज डिरेक्शन
पार्टिकल अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन जर मूव्ह होत असेल तर ऑब्व्हियसली अँग्युलर व्हेलॉसिटी कुठे असणार आहे, आउटवर्ड डिरेक्शन. त्यावेळेस अँग्युलर ऍक्सलरेशन सुद्धा काय असणार आहे, आउटवर्डलाच असणार. कारण का अँग्युलर व्हेलॉसिटी काय होते, इन्क्रीज होते 10 रॅड टू 20 रॅड पर सेकंड. परंतु बघा पार्टिकल अँटी क्लॉकवाईज डिरेक्शननीच आहे, पार्टिकल अँटी क्लॉकवाईज डिरेक्शननीच आहे, पण आपण अँग्युलर व्हेलॉसिटीची स्पीड आता कमी करतोय. म्हणजे काय, आता अँग्युलर व्हेलॉसिटी 20 रॅड पर सेकंड टू 10 रॅड पर सेकंड मूव्ह होते. म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटीचा स्पीड काय केला आपण, कमी केला. त्यावेळेस अँग्युलर व्हेलॉसिटीची डिरेक्शन तीच असणार, अँग्युलर व्हेलॉसिटी इज आउटवर्ड डिरेक्शन. कारण पार्टिकलची डिरेक्शन कशी आहे, अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन. पण त्यावेळेस अँग्युलर ऍक्सलरेशन जे असणार आहे ते डाऊनवर्ड डिरेक्शनने असणार. म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटीच्या ऑपोजिट डिरेक्शन. अँग्युलर व्हेलॉसिटी पुढं अपवर्डला, आउटवर्डला, तर अँग्युलर ऍक्सलरेशन डाऊनवर्डला. कधी, जर अँग्युलर व्हेलॉसिटी डिक्रीज होत असेल तर. म्हणजे सिंपल रूल आहे. ओके, सो फर्स्ट angular velocity, that is omega, I simply written as angular velocity omega increasing, then the direction of angular acceleration alpha is same as angular velocity, is same as omega. म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी जर इंक्रीज होत असेल 10 रॅड टू 20 रॅड आणि पार्टिकल अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन होत असेल त्यास अँग्युलर व्हेलॉसिटी जर अँटी क्लॉकवाईज म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी आउटवर्डला राहील, त्यावेळेस अल्फा सुद्धा कसा असणार आहे, ओमेगा सारखाच म्हणजे कसा असणार आहे, आउटवर्डला. म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी जर इंक्रीज झाली तर अँग्युलर ऍक्सलरेशन इन द डिरेक्शन ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी. सेकंड, अँग्युलर velocity omega decreasing, then the direction of angular acceleration alpha is opposite to the direction of opposite to the direction of alpha किंवा opposite to the omega. अल्फाची डिरेक्शन कोणाच्या अपोजिट असणार आहे, तर ओमेगाच्या अँग्युलर व्हेलॉसिटीच्या अपोजिट डिरेक्शन असणार आहे. सो दिस इज द फेनॉमिना रिलेटेड ऑफ द अँग्युलर ऍक्सलरेशन. म्हणजे पार्टिकल ज्यावेळेस सर्कलच्या सर्कम्फरन्सवरती रिव्हॉल्व होणार आहे त्यावेळेची इम्पॉर्टंट टर्म्स दॅट इज अ अँग्युलर ऍक्सलरेशन. आता आपण परत एक फेनॉमिना डिस्कस करूयात, लिनियर रिलेशन बिटवीन लिनियर ऍक्सलरेशन अँड अँग्युलर ऍक्सलरेशन. तर लिनियर ऍक्सलरेशन आणि अँग्युलर ऍक्सलरेशन मध्ये काय रिलेशन आहे ते आपण इथे फाइंड आउट करूया. इम्पॉर्टंट टर्म्स दॅट इज रिलेशन बिटवीन लिनियर ऍक्सलरेशन ए अँड अँग्युलर ऍक्सलरेशन अल्फा. आता बघा ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे दॅट इज वी नो दॅट, आता आपण जस्ट बघितलं मी स्केलर फॉर्म मध्ये बघे फक्त, वी नो दॅट linear acceleration is equal to rate of change of linear velocity upon time. So d upon dt velocity. So relation between velocity and linear velocity and angular velocity, that is omega upon r, since v is equal to r omega. So r omega is r into omega, since v is equal to r omega. आता आपण बघितलं linear velocity आणि angular velocity मधलं रिलेशन. मग आता बघा याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. सो a इज इक्वल टू r रेडियस वेक्टर, याचं मॅग्निट्यूड घेतोय, सो इट इज कॉन्स्टंट, सो r d ओमेगा अपॉन dt and rate of change of angular velocity is angular acceleration. So a is equal to r into alpha. So this is a simple phenomena related between the relation between linear acceleration and angular acceleration. Okay, आता बघा जस्ट मी इमॅजिन दॅट जर आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन जर घेतले, ओके, आता याच्यामध्ये नोट पॉईंट बघा, लक्षात घ्या नोट पॉईंट. जर आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन जर घेतली तर ओमेगा इज कॉन्स्टंट. आपण नोट पॉईंट दिला बघा काय, जर लिनियर व्हेलॉसिटी जर कॉन्स्टंट असेल, सॉरी पार्टिकलची मोशन जर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन जर असेल, पार्टिकल सर्कलच्या सर्कम्फरन्स होती स्पीड कॉन्स्टंट, म्हणजे पार्टिकल स्पीड जर कॉन्स्टंट असेल आणि तो कॉन्स्टंट स्पीडने जर मूव्ह होत असेल
तर त्या पार्टिकलच्या मोशन आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असं म्हणतो. त्या युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये आपली अँग्युलर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असते. मग अँग्युलर व्हेलॉसिटी जर कॉन्स्टंट असेल देन रेट ऑफ चेंज ऑफ कॉन्स्टंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज 0. त्यावेळेस अँग्युलर ॲक्सेलरेशन काय असणार तुमचं 0 असणार आहे. कन्सेप्ट लक्षात घ्या. अँग्युलर ॲक्सेलरेशन कधी 0? ज्यावेळेस पार्टिकलची मोशन कशी असणार आहे? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असणार आहे. ओके, मी इथे नोट पॉईंट राईट करतो मी. ओके, नोट पॉईंट. नोट पॉईंट महत्वाचे नोट पॉईंट हे बघा. नोट पॉईंट in uniform circular motion, angular velocity omega is constant, then angular acceleration alpha is equal to 0. ओके, म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये अँग्युलर ॲक्सेलरेशन किती मिळतं? तर आपल्याला 0 मिळेल. कारण व्हेलॉसिटी जर टाइमनुसार जर चेंजेस झाली नाही, व्हेलॉसिटी जर कॉन्स्टंट राहिली तर कोणत्या प्रकारचं आपल्याला अँग्युलर ॲक्सेलरेशन तिला मिळणार नाही. सो दिस इज अ नोट इम्पॉर्टंट नोट पॉईंट इन अँग्युलर रिलेटेड टू द अँग्युलर ॲक्सेलरेशन इन सर्क्युलर मोशन. ओके, आता बघा व्हेरिएबल्स ऑफ सर्क्युलर मोशन मधला आपला जो लास्ट पॉईंट आहे दॅट इज चेंज ऑफ व्हेलॉसिटी. द चेंज ऑफ व्हेलॉसिटी म्हणजे पार्टिकल ज्या सर्क्युलर मोशन मध्ये म्हणजे पार्टिकल इन सर्क्युलर मोशन द व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल इन सर्क्युलर मोशन ॲट पॉईंट ए अँड बी. पण विच व्हेलॉसिटी? दॅट इज अ लिनियर व्हेलॉसिटी. पार्टिकलची आपण आता इथे लिनियर व्हेलॉसिटी बद्दलची कन्सेप्ट घेतोय. दॅट इज अ लिनियर चेंज ऑफ लिनियर व्हेलॉसिटी. जसं आपण अगोदरच्या पहिल्या पार्टमध्ये चेंज ऑफ लिनियर डिस्प्लेसमेंट बघितलं, तसं इथं चेंज ऑफ लिनियर व्हेलॉसिटी किती मिळतो तो आपण इथे बघणार. जस्ट इमॅजिन दॅट आता पार्टिकल सर्कलच्या सर्कमफरन्सवरती रिव्हॉल्व होते. दॅट इज पार्टिकल अटेन द सर्क्युलर मोशन अँड पार्टिकल इज मुव्हिंग ऑन ए टू बी ऑन द सर्कमफरन्स ऑफ सर्कल. पार्टिकल सर्कलच्या सर्कमफरन्सवरती ए पॉईंट पासून बी पॉईंट कडे मूव्ह होते. त्यावेळेस ए पॉईंटला त्याची व्हेलॉसिटी v1 आहे. आपण टँजेंट ड्रॉ केली तर ही लिनियर व्हेलॉसिटी आणि बी पॉईंट पर एक टँजेंट टाकली ही v2 काय त्याची लिनियर व्हेलॉसिटी. ओके, आता ह्या दोन व्हेलॉसिटी सपोज मॅग्निट्यूड सेम आहे. दॅट इज particle is under the uniform circular motion, that is velocity is constant, speed is constant. magnitude दोघांचं कसं आहे सेम आहे आणि दोघांचं v1 is equal to magnitude of v2 is equal to v. परंतु डिरेक्शन प्रत्येक पॉईंटला काय होत चालली त्याची चेंज होत चालली. आता ही जर चेंज आपल्याला फाइंड आउट करायचं जर असेल ओके, तर हा चेंज बघा कशा पद्धतीने येईल. तर सिंपल, दॅट इज चेंज ऑफ velocity delta v is equal to final velocity v2 minus initial velocity v1. ओके, v2 माते जर मॅग्निट्यूड जर घेतला आपण सो डेल्टा v मॅग्निट्यूड सो व्हेलॉसिटी चेंज ऑफ व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड सो डेल्टा v इज इक्वल टू v2 बार मायनस v1 बार. ओके, सो मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी डेल्टा v इज इक्वल टू डेल्टा v बार is equal to v2 minus v1. So delta v is equal to in magnitude form what do we know that is v2 square plus v1 square minus twice v1 v2 into cos theta. So here already we know that is velocity v1, magnitude of velocity v1 and v2 is same. म्हणजे v1 आणि v2 चं magnitude same आहे, एक सेम मॅग्निट्यूड म्हणजे 2 मीटर पर सेकंड और 3 मीटर पर सेकंड. म्हणजे v1 जर 3 मीटर पर सेकंड असेल तर v2 सुद्धा 3 मीटर पर सेकंडच असणार आहे. सो v1 इज इक्वल टू 3 मीटर पर सेकंड, v2 इज ऑल्सो 3 मीटर पर सेकंड. देन डेल्टा v इज इक्वल टू v2 स्क्वेअर प्लस v1 स्क्वेअर मायनस ट्वाइस v1 v2 इंटू cos थीटा. सो डेल्टा v इज इक्वल टू magnitude is same, then v2 is equal to v1. So v square plus v square, that is v1 is equal to v2 is equal to v. So v square plus v square minus twice v square into cos theta. So delta v is equal to simple v square twice v square minus twice v square into cos theta. So finally we can written as that is 2v square is common in, so 2v square in bracket 1 minus cos theta. So simple is here 2v square is common, so 2v square 1 minus cos theta. 1 minus cos theta already we know that since 1 minus cos theta
is a trigonometric formula 2 sin theta 2 sin square theta by 2. So if you substitute this one in that equation, so delta V is equal under root 2v square into 2 sin square theta by 2, and याचा स्क्वेअर रूट जर घेतला आपण 2 to 4, 4 स्क्वेअर रूट इज 2, v square is v sin theta by 2, sin square चा square root theta sin theta by 2. So this is a change of velocity. So this is the last variable for the सर्क्युलर मोशन. तर इथपर्यंतची व्हेरिएबल आपण डिस्कस केली. तर बघा आपण सर्क्युलर मोशन कोणकोणती व्हेरिएबल बघितली त्याची आपण एक समरी तयार करूयात आणि कोणकोणते फॉर्म्युले आपल्याला इम्पॉर्टन्स आहे न्यूमेरिकल सॉल्व करण्यासाठी या सगळ्यांचा आपण याच्यामध्ये ही सगळी फॉर्म्युले घेऊयात. सो तर समरी पार्ट समरी ऑफ लेक्चर. तर समरी ऑफ लेक्चर मध्ये आपण कोणकोणते पॉईंट आपण डिस्कस केले बघा. तर आपण इथे सुरुवातीला अँगुलर velocity angular displacement बघितला. angular displacement theta is equal to arc upon radius, that implies s equal to r into theta. नंतर दुसरं इक्वेशन बघितलं आपण angular velocity, so omega is equal to angular displacement upon time. ओके, आणि याचं परत रिलेशन linear velocity angular velocity, so v is equal to r omega, relation between linear velocity and angular velocity. न्यूमेरिकल सॉल्व करण्यासाठी आपल्याला ही सगळी फॉर्म्युले लागतील. नंतर angular acceleration, rate of change of angular velocity with respect to time. So generally we can write as d omega upon dt. Okay, or alpha is equal to omega 2 minus omega 1 upon delta t. And relation between linear velocity and angular linear acceleration and angular acceleration, so a is equal to r into alpha. So these are the three important equations. नंतर चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट बघितलं आपण. चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट डेल्टा आर इज इक्वल टू 2r sin theta by 2. नंतर आपण चेंज ऑफ वेलोसिटी आता जस्ट डिस्कस केलं. दॅट इज चेंज ऑफ वेलोसिटी डेल्टा v इज इक्वल टू ट्वाइस v sin theta by 2. दिस आर द इम्पॉर्टंट फॉर्म्युले टू सॉल्व द न्यूमेरिकल्स in circular motion. This is a change of displacement, this is a change of velocity. So these are the simple formulation about this lecture. तर मग आता बघा पुढचं लेक्चर जे आहे त्याच्यावरती मी काही न्यूमेरिकल्स तुम्हाला आपल्या ग्रुपवरती मी तुम्हाला सेंड करतो PDF फॉर्मॅटमध्ये. ती प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करा. काही प्रॉब्लेम जे आहेत ती मी तुम्हाला न्यूमेरिकल फॉर्ममध्ये कशी सॉल्व करायची ती एका व्हिडिओ लेक्चरमध्ये तुम्हाला मी ग्रुपवरती सेंड करेन. तर त्याच्यामध्ये आपण काही अगोदर मी न्यूमेरिकल सॉल्व करतो आणि नंतर तुम्हाला परत होमवर्कला काही न्यूमेरिकल्स देतो. तर आजचं लेक्चर आपण इथं थांबूया. थँक्यू.